नमस्कार मंडळी, मी प्रणाली. तर आज मी खूप इम्पॉर्टंट टॉपिक घेऊन आले आहे, ते म्हणजे सिझेरियन डिलेव्हरी. तर नॉर्मली डिलेव्हरी झाल्यानंतर प्रत्येक स्त्रीला विचारलं जातं की कशी झाली, नॉर्मल डिलेव्हरी झाली की ऑपरेशन करून किंवा सी सेक्शन झालं. तर सहजपणे आपण म्हणतो नॉर्मल झाली किंवा सी सेक्शन झालं. तर सी सेक्शनमध्ये आई कोणत्या कोणत्या प्रक्रियेमधून जाते याची आपल्या बहुतेकांना आयडियाच नसते. तर त्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. ज्या स्त्रिया गर्भवती आहेत किंवा ज्यांना इन फ्युचर बेबी प्लॅनिंग करायचं आहे तिच्यासाठी, तिच्या कुटुंबियांसाठी ही माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सगळ्यात पहिली सिझेरियन म्हणजे काय किंवा ही डिलेव्हरी नक्की त्याचं काय असतं. तर सिझेरियन डिलेव्हरी म्हणजे आईच्या पोटावरती किंवा गर्भाशयावरती शस्त्रक्रियेने किंवा ऑपरेशन करून कट मारला जातो आणि त्यातून बाळ बाहेर काढलं जातं. ह्याला आपण सिझेरियन असं म्हणतो. तर हे कधी केलं जातं त्याची खूप सारी कारणं आहेत की खूप वेळ लेबर पेन होऊन सुद्धा जर का बाळ खाली सरकत नसेल किंवा आईला बीपीचा त्रास असेल, हाय बीपीचा, किंवा मधुमेह म्हणजे डायबेटीज असेल, त्यासोबतच समजा बाळाचा जर का हृदयाचे ठोके आहेत ते कमी होत असतील किंवा बाळाला ऑक्सिजन कमी भेटत असेल किंवा खूप वेळ लेबर पेन होऊन सुद्धा काहीच ग्रोथ नसेल, म्हणजे खूप वेळ फक्त लेबर पेन होतात पण बाळाची मुवमेंट तेवढी जाणवत नाही आहे, तर ह्या सगळ्या केसेसमध्ये सिझेरियन केला जातो. त्यासोबतच जर आईचा प्लासेंटाच खाली असेल, म्हणजे बाळच जर पोटात खालच्या बाजूने असेल तर तरीसुद्धा सिझेरियन केला जातो. तर सिझेरियनचे दोन टाईप असतात, एक म्हणजे इमर्जन्सी सिझेरियन आणि एक म्हणजे प्लांट सिझेरियनमध्ये डॉक्टरांना माहिती असतं की नॉर्मल डिलेव्हरी होणं शक्य नाही, त्यामुळे त्यांनी आधीच सांगितलं असतं की सिझेरियन होणार आहे आणि त्यांनी ती डेट दिलेली असते आपल्या डिलेव्हरी डेटनुसार. आणि इमर्जन्सी म्हणजे नॉर्मल डिलेव्हरीचे चान्सेस असून सुद्धा जर का डिलेव्हरी चालू असताना काही कॉम्प्लिकेशन्स आले, जसे की मी आता आधी पण सांगितले की बाळ खाली सरकत नसेल किंवा हृदयाचे ठोके कमी झाले किंवा ऑक्सिजन मिळत नसेल किंवा अचानक बीपी हाय झाला, तर ह्या सगळ्या केसेसमध्ये इमर्जन्सी सिझेरियन केलं जातं. तर आता आपण बघूयात की सिझेरियनसाठी गेल्यानंतर हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन केल्यानंतर ऑपरेशनच्या आधी काय तयारी केली जाते. तर सगळ्यात पहिले म्हणजे आईच्या वेगवेगळ्या टेस्ट केल्या जातात. बीपी टेस्ट केली जाते आईची, शुगर टेस्ट केली जाते, पल्स टेस्ट केली जाते, त्याच्यानंतर टेम्परेचर, बॉडी टेम्परेचर चेक केलं जातं, सोनोग्राफी करून बाळाची पोझिशन चेक केली जाते, कारण त्यावेळी बाळा जर का काही रिस्पॉन्स देत असेल तर त्यामुळे सिझेरियन करायच्या आधी बाळाची पोझिशन काय आहे ती चेक केली जाते. हे सगळं केल्यानंतर सेकंड स्टेप म्हणजे ॲनेस्थेशिया दिला जातो. ॲनेस्थेशिया द्यायच्या आधी आईला 7 ते 8 तास उपाशी ठेवलं जातं. त्याचं कारण असं की ऑपरेशन करताना आईला उलटी होऊ नये म्हणून, आणि ॲनेस्थेशिया म्हणजे जे गुंगीचं औषध दिलं जातं किंवा भूल जी दिली जाते ती खूप वेळ टिकून राहावी म्हणून आईला 7 ते 8 तास काहीच जेवण दिलं जात नाही, आईला उपाशी ठेवलं जातं. त्याच्यानंतर ऑपरेशन थिएटरमध्ये न्यायच्या आधी काय केलं जातं, तर IV सलाईन लावले जातात, वेगवेगळे मेडिसिन त्यातून दिले जातात. त्याच्यानंतर पोटाचा भाग आहे तो शेव केला जातो, म्हणजे क्लीन केला जातो. त्याच्यानंतर ॲनेस्थेशिया दिला जातो. तर ॲनेस्थेशियामध्ये 2 प्रकार असतात, म्हणजे गुंगीचं औषध द्यायचे 2 प्रकार असतात. एक नॉर्मल म्हणजे पूर्ण बॉडी ज्याच्यामध्ये आपली बेशुद्ध असते, आणि एक म्हणजे स्पायनल ॲनेस्थेशिया. स्पायनल ॲनेस्थेशिया हा जास्ती करून सी सेक्शनच्या वेळी देतात, म्हणजे कमरेच्या पाठीमागे आपल्या पाठीच्या कण्यावरती एक इंजेक्शन दिला जातो आणि त्याच्यामुळे आईचे पाय सुन्न पडतात, पण आई शुद्धीत असते. म्हणजे डिलेव्हरी होताना तिला खाली वेदना जाणवत नाही, पण ती शुद्धीत असते, म्हणजे तिला वर म्हणजे पोटाच्या वर पूर्ण तिला शुद्ध असते, काय चालू आहे काय नाही, काय आपलं ऑपरेशन चालू आहे हे हा सेन्स तिला असतो, पण त्याच्या कळा आहेत त्या त्यावेळी आईला जाणवत नाही. तर हे 2 प्रकारचे ॲनेस्थेशिया सिझेरियनच्या आधी दिल्या जातात. आणि त्याच्यानंतर मेन म्हणजे सिझेरियनची प्रक्रिया. तर सिझेरियनची प्रक्रिया ही साधारणतः 30 ते 60 मिनटं चालते. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिले म्हणजे लेअर वाईज कट केली जाते. तर सगळ्यात पहिले हॉरिझंटल म्हणजे आपल्या पोटाच्या दिशेने आडवी एक 10 ते 15 सेंटीमीटर, म्हणजे एवढी नॉर्मल डिलेव्हरीला बाहेर यायला जेवढी जागा लागते तेवढ्या जागेवरती म्हणजे पोटावरती एक आडवी चीर केली जाते सगळ्यात पहिले. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे फॅट म्हणजे चरबी असते ती, त्याच्यावरती दुसरी लेअर आपली कट केली जाते. त्याच्यानंतर मसल्स त्याच्यावरती कट नाही केली जात, पण ते हाताखाली बाजूला करतात डॉक्टर. आणि त्याच्यानंतर आपली पेरोटोनियम म्हणून एक लेअर असते, मेम्ब्रेन असतो, तो त्याच्यावरती कट केली जाते. आणि सगळ्यात लास्ट आपला युटेरस म्हणजे गर्भाशय, आईच्या गर्भाशयावरती कट केले. एवढ्या सगळ्या चिरा केल्यानंतर साधारणतः डॉक्टर हलकासा प्रेशर देऊन 1 ते 2 मिनिटात बाळाला बाहेर काढतात आणि त्याची प्लासेंटा म्हणजे त्याची नाळ आहे
ती कट करतात. आणि ह्या प्रक्रियेला आपण जेवढं म्हणतोय कट करायला डॉक्टरला वेळ लागत नाही, आणि बाळ काढायला पण डॉक्टरांना तितका फारसा वेळ लागत नाही. पण त्याच्यानंतरची जी प्रोसिजर आहे ज्यातून आईला जावं लागतं ती म्हणजे की आपली जी वर आहे ती काढली जाते. त्याच्यानंतर एक एक लेअर स्टिच केली जाते आणि ह्याच प्रक्रियेसाठी खूप वेळ आईला म्हणजे जरी त्यावेळी वेदना नसल्या, कारण त्यावेळी तिला सलाईन दिले असते, मेडिसिन दिले असतात, एक 30 ते 60 मिनटं स्टिचिंग केली जाते, लेअर वाईज स्टिचिंग केली जाते. काही केसेसमध्ये वरची जी स्किन आहे म्हणजे पोटाची जी लेअर आहे त्याला स्टेपलर केली जातात. ही नवीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, पण मोस्टली टाकेज घातले जातात जे की आपोआप डिस्पोजेबल असतात. पोटातल्या पोटात ते नंतर विरघळून जातात. तर ही प्रक्रिया आपली सिझेरियनची आहे. आणि ह्याच्यानंतर म्हणजे सिझेरियन होईपर्यंत आईला काही जाणवत नाही, पण त्याची जी भुलीचा जो इंजेक्शन दिला असतो त्याची साधारणतः एक 4 तासापर्यंत पॉवर असते. आणि त्यानंतर आईला जे स्टिचिंग केलेलं आहे ते आतून पूर्ण जाणवायला लागतं. तर आता आपण बघूयात की सिझेरियन नंतर आईला काय काळजी घ्यायची आहे. तर जसं की मी म्हणाले की जो इंजेक्शन स्पायनल ॲनेस्थेशिया दिला असतो त्याची पॉवर 4 ते 6 तास असते. आणि ती पॉवर संपल्यानंतर आईला वेदना जाणवायला लागतात आणि ते इंजेक्शन किंवा सलाईनमधून मेडिसिन देऊन किंवा टॅबलेट्स देऊन त्या वेदना मॅनेज करायला ट्राय करतात, पण तरीही ते आईला खूप दुखत असतं. सिझेरियनच्या ज्या कळा आहेत म्हणजे ज्या वेदना आहेत त्या साधारणतः कमी व्हायला 1 आठवडा जातो आणि 2 ते 3 आठवडे आईला नॉर्मल चालायला वेळ लागतो, कारण स्टिचेसच एवढे असतात की तिला उठवलंच जात नाही. एकतर पाठीवरती ॲनेस्थेशियाचा इंजेक्शन दिला असतो तो वेगळा दुखत असतं आणि पोटावरती चीर ते वेगळं, वरून आईला दूध द्यायचं असतं, बाळाला ब्रेस्ट फिडिंग करायचं असतं ते वेगळं. तर या सगळ्यातून आईला सावरायला साधारणतः 2 ते 3 आठवडे नॉर्मल चालायला लागतात आणि कंप्लीट हिलिंग व्हायला आईला 6 आठवडे म्हणजे साधारणतः 1 महिन्याच्या वरती 1 ते 1.5 महिना आईला सिझेरियन असेल तर रिकवर व्हायला लागतो, पूर्ण बरं व्हायला लागतो. तर ह्याच्यामध्ये आईला काय काळजी घ्यायची आहे तर जड वजन नाही उचलायचं आहे, जास्ती पायऱ्या नाही चढायच्या आहेत, किंवा आपली जी जखम आहे ती ड्राय ठेवायची आहे, जास्ती भिजवायची नाही. त्याचं कारण असं की इन्फेक्शन होऊ शकतं, किंवा जर जास्ती जड वजन उचललं तर आतमध्ये जे स्टिचेस केलेले आहेत ते ओपन होऊ शकतात, परत इंटरनल ब्लिडिंग होऊ शकते. तर हे सगळं आईला अवॉइड करायचं. तर या सगळ्यामध्ये मेन सांगायचं आहे की डॉक्टरांवर विश्वास ठेवायचा आहे, अजिबात घाबरायचं नाही आहे. सिझेरियन पण सेफ आहे, पण जर नॉर्मल डिलिव्हरी होत असेल आणि स्वतःहून जर नॉर्मल डिलिव्हरीच्या कळा होऊ नये म्हणून जर सिझेरियन करत असाल तर ती सगळ्यात मोठी चूक आहे. सगळ्यामध्ये फॅमिलीचा सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे. तर हे सगळं डिटेल्ड सी सेक्शनबद्दल होतं. तर बेसिकली नॉर्मल डिलिव्हरी असू देत किंवा सी सेक्शन असू देत, प्रत्येक आईला दोन्हीतून जावं लागतं. नॉर्मल डिलिव्हरीमध्ये वेदना खूप जास्ती असतात, पण त्या कमी काळ असतात. डिलेवरी झाल्यानंतर त्या नॉर्मल होऊन जातात, रिकव्हरी व्हायला खूप कमी टाईम लागतो. त्याच्या उलट सिझेरियन होताना आईला कळा सहन करावा लागत नाही, कारण इंजेक्शन दिलेला असतो, ती शुद्धीत नसते. पण जेव्हा त्या इंजेक्शनचा असर जातो त्यानंतर आईला फार त्रास होतो. तर सिझेरियन असो किंवा नॉर्मल डिलिव्हरी असू देत, दोन्हीमध्येही आईला खूप त्रास होतो. तर ह्यामध्ये तुम्हाला खूप स्ट्रॉंग राहायचं आहे आणि आपल्या मनाची खूप चांगली तयारी करायची आहे, माइंड पॉझिटिव्ह ठेवायचं आहे. जर आपलं माइंड स्ट्रॉंग असेल ना तर आपण कुठल्याही परिस्थितीतून एकदम हॅपीली बाहेर पडू शकतो. तर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. थँक्यू.